नमस्कार, मी रमेश चव्हाण खोज मास्टरच्या लोकसभा 2024 पंचनामा सदरमध्ये आपलं स्वागत करतो। नमस्कार, खोज मास्टरच्या पंचनामा या सदरमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। मी रमेश चव्हाण खोज मास्टर पोल खोलच्या सदरानंतर नुकतीच लोकसभा इलेक्शन पार पडलं आणि या लोकसभा इलेक्शनमध्ये बुलढाणा जिल्हा हा नेटिव्ह प्लेस असल्यामुळं बुलढाणा जिल्ह्यात हे ज्या मतदानाचा हा जो रिझल्ट लागला, निकाल लागला आणि या निकालामध्ये विद्यमान मंत्री प्रतापरावजी जाधव यांनी कशा प्रकारे आपल्या कुशल बुद्धी आणि तसंच एकदम ज्याला आपण चाणाक्ष नेतृत्व म्हणता येईल त्या दोन्हीची सांगड घेत आज एक उत्कृष्ट प्रकारचा विजय मिळवला आणि मेहकर शहराचं नाव दिल्लीला पोहोचून एक केंद्रीय मंत्रिपदामध्ये म्हणजे एक आज आपल्याला सर्वांना सार्थ अभिमान वाटला पाहिजे की त्यांनी आज मेहकरचं नाव माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्यासोबत जो शपथविधी सोहळा पार पडला भव्य दिव्य, त्या सोहळ्यामध्ये त्यांनी सुद्धा शपथ घेतली। त्यामुळे मेहकरचं नावलौकिक आज देशाच्या इतिहासात नोंदवलं गेलं हे निश्चित नक्की झालेलं आहे आणि या त्यांच्या उत्स्फूर्त आणि ऐतिहासिक कामगिरीबद्दल खोज मास्टर परिवाराकडून त्यांना खूप खूप शुभेच्छा। मित्रांनो, आज बुलढाणा जिल्ह्याची मतदान संख्या तसेच मतदार निहाय जर पाहिलं तर कुठेतरी आत्मचिंतन किंवा कुठेतरी इत्थंभूत अभ्यास करून आपल्या समक्ष हा पंचनामा सादर करावा अशीच खोज मास्टरची एक संकल्पना आहे आणि यामध्ये कुणालाही कोणावरही ॲलिगेशन करणं किंवा कोणावर टीका टिप्पणी करणं हा उद्देश नसून फक्त आणि फक्त समाजासमोर या निवडणुकीचा प्रत्यक्ष आरसा आपल्यासमोर दर्शवणं हाच यामागील उद्देश आहे। आपण या सर्व उपक्रमामध्ये लोकसभेच्या बूथ वाईज म्हणजे अगदी बूथ वाईज गाव लेवलच्या बूथपासून कशा प्रकारची निवडणूक, कुणाला किती मतदान कशा प्रकारे पडलं, कुणाला कुठे आघाडी मिळाली, कुणाला कुठे पिछाडी मिळाली, हे सर्व आपण दर्शवणार आहोत। आणि हे दर्शवत असताना आपला यामागची पार्श्वभूमी एकच आहे की 20 वर्ष म्हणजे खासदारकीचा चौकार करत असताना खासदार महोदयाला एवढा संघर्ष का करावा लागला। युतीची एवढी प्रबळ दावेदारी असताना म्हणजेच लोकप्रतिनिधीची संख्या जर विचार केला तर प्रबळ दावेदारी भाजप सेना म्हणजे शिंदे सेना गट आणि भाजप गट यांची प्रबळ दावेदारी तसेच अजितदादा पवार यांचा गट सुद्धा साथीला असताना म्हणजे आपण ज्याला त्रिवेणी संगम म्हणता येईल, या त्रिवेणी संगम असताना सुद्धा एवढी अटीतटीची लढाई खासदार साहेबांना करावी लागली। याला कारण काय, ही कारणं शोधण्यासाठीच आणि या पडद्यामागचं झालेलं राजकारण याचा खुलासा करण्यासाठीच आपण खोज मास्टरच्या या पंचनामा सदरमध्ये सर्व काही विस्तृत सांगणार आहोत। मित्रांनो, सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे की आपल्या बुलढाणा जिल्हा मतदारसंघात 6 आमदार आहेत आणि या 6 आमदाराचे प्रबळ दावेदारी बघा, भाजपचे 3 आहेत, खामगाव, जळगाव जामोद आणि चिखली या 3 मतदारसंघामध्ये भाजपचं प्रबळ दावेदारी आहे। 2 शिंदे सेना गटाचे म्हणजेच मेहकर आणि बुलढाणा या 2 मतदारसंघामध्ये शिंदे सेना गटाचे 2 आमदार आहेत आणि एक जे मी तुम्हाला अगोदरच सांगितलं राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाचे सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघामध्ये आमदार आहे। असं सगळं काही असताना सुद्धा 6 आमदार असताना निश्चितच त्यांच्या नगरपालिका, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती या सुद्धा त्यांच्याच ताब्यामध्ये असतात म्हणजे बहुमत त्यांचंच असणार। असं असताना सुद्धा जर खासदार महोदयाला एवढा संघर्ष करावा लागतं, एवढी बिकट परिस्थिती यावेळी निवडणुकीमध्ये झाली तर आत्मचिंतन करण्याची गरज कोणाला आहे, कोणाच्या बूथमध्ये कोणाला किती मतं पडली। आज आपण बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचा विचार जर केला तर या तिहेरी लढतीमध्ये एक सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे एकीकडे जर आपण विचार केला तर खासदार महोदयाची ही जी 20 वर्षाची
कर्तव्य तत्परता आहे, त्याचप्रमाणे 15 वर्षाची विधानसभेचं जे कर्तृत्व आहे, हे सगळ्याचं बॉन्डिंग जर केलं तर अनेक दिग्गजांना घडवण्याचं काम खासदार साहेबांनी केलं. अतिशय ग्रामपंचायत सदस्यापासून तर विद्यमान आमदार मंत्री महोदयापर्यंत घडवण्याचं काम म्हणजे शिल्पकार ज्याला म्हणता येईल ते काम खासदार महोदयांनी केलं. एवढं सगळं करत असताना निस्वार्थपणे त्यांची ही भूमिका बजावत असताना कधी सर्वसाधारण कार्यकर्त्याला आज ग्रामपंचायत सदस्य, नगर परिषद सदस्यापासून तर विधानसभा सदस्यापर्यंत त्यांनी नेऊन पोहोचवलं. तर अशा परिस्थितीमध्ये अनेक ठेकेदार, अनेक कॉन्ट्रॅक्टर त्यांच्या भरोश्यावर आज दिल्लीपर्यंत काम करत आहेत. कोट्यावधी रुपयाची माया जर जमून आज ग्रामपंचायत सदस्य असो, नगर परिषद सदस्य असो, विधानसभा सदस्य असो, विधान परिषद सदस्य असो किंवा राज्यसभा सदस्य असो, या सर्वांना पाठबळ देण्याचं काम संपूर्ण ताकदीनिशी खासदार महोदयाने आजपर्यंत केलेलं आहे. हे सगळं त्यांनी करत असताना सेना, शिवसेना असो, शिंदे सेना असो, या पक्षाची जी बांधणी केली ती ग्रामपंचायत लेवलला अगदी तळागाळाच्या कार्यकर्त्यापर्यंत खासदार महोदय जाऊन पोहोचले आहेत. या 40 वर्षाच्या राजकारणात त्यांनी अनेकांना घडवलं आणि हे घडवत असताना निश्चितच त्यांच्यावर आरोप प्रत्यारोप भरपूर झाले. या आरोप प्रत्यारोपाच्या फेरीमध्ये मला म्हणजेच जनतेसमक्ष एवढं सांगायचं आहे की एवढं घडवत असताना जर का त्यांनी लोकांना भरभरून दिलं, परंतु ज्या वेळेस केव्हाही आपण लोकसभेची आकडेवारी बघा, केव्हाही जर पाहिलं तर काहीतरी 2 मतदारसंघ यावेळेस जर जळगाव ज्यामध्ये आणि खामगाव मतदारसंघाचा जर विचार आपण नाही केला असता तर कदाचित चित्र विद्रूप किंवा विपरीत घडले असते. परंतु स्वतःचं संघटन कौशल्य आणि चाणाक्ष बुद्धी आणि सुनियोजित कार्यक्रम या बळावर खासदार महोदयांनी हा विजयश्री यावर्षी खेचून आणला म्हणायला हरकत नाही. आणि हे सर्व करत असताना कुठे कार्यकर्ते कमी पडले का, पदाधिकारी कमी पडले का, त्यांनी ज्यांना भरभरून दिलं त्यांनी यावेळेस काही कामचुकारपणा केला का, हे सगळं पुराव्यानिशी आपण पाहणार आहोत खोज मास्टरच्या पंचनामा सदरमध्ये. याला एकमेव कारण जनतेसमक्ष हा सगळा काही जो पार्श्वभूमी झालेली आहे, हे सगळं काही पार्श्वभूमीला पडद्याच्या आड घडलेलं आहे, हे जनतेसमक्ष आणणं हे सुद्धा मीडियाचं काम असतं आणि तेच आम्ही करत असतो. प्रत्येक वेळेस काहीतरी वेगळं घेऊन येणं आणि काहीतरी जनतेसमक्ष उलगडा करणं हे खोज मास्टरचं प्रामुख्याने काम असतं आणि ते मी निरंतर करत राहतो. हा खोज मास्टरचा सदर आपण रेग्युलर डेली 20 मिनिटाचा सदर प्रकाशित करणार आहोत. हा टीजर आपण लॉन्च करतोय. तुमच्या अपेक्षा, आकांक्षा, काही कमेंट्स, काही प्रतिक्रिया असतील तर आम्हाला निश्चित कळवा. आमच्या खोज मास्टर न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा, जेणेकरून आमचा प्रत्येक एपिसोड आपणापर्यंत निश्चित पोहोचेल. आणि सर्वात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे आमच्या फेसबुक, इंस्टाग्राम पेजला लाईक, शेअर, फॉलो करा. माझं खोज मास्टर न्यूज नावाचं जे पोर्टल आहे त्याला सुद्धा लाईक, फॉलो करा. त्याचे व्ह्यूवर्स वाढले म्हणजे तुमच्यापर्यंत प्रत्येक गोष्ट, घटना तुमच्यापर्यंत आली पाहिजे. आपण मेहकर सारख्या शहरामधून सुरुवात करत आज पुणे सारख्या ठिकाणी आपल्या भावानी एक ऑफिस सुरू केलेलं आहे. 25 जिल्ह्यामध्ये त्याचं सक्षम नेटवर्क आहे. आज शेकडो पत्रकार आपल्या खोज मास्टर परिवारासोबत जुटलेले आहेत. चांगल्या आणि समाजातील अपेक्षित, उपेक्षित, अन्याय, अत्याचार विरोधात बातम्या प्रकाशित सुद्धा आपण करताना कोणाला घाबरत नाही. त्याचप्रमाणे ज्या लोकांचे चांगले कार्य आहेत असे सत्कर्म सुद्धा आपण आपल्या न्यूज पोर्टल, फेसबुक असो, सोशल डिजिटल मीडिया असो, प्रिंट मीडियामध्ये दैनिक खोज मास्टरमधून आणि यूट्यूबमधून सतत प्रकाशित करत राहतो. हा आपली कौतुकाची थाप माझ्या पाठीशी अशीच ठेवा आणि खोज मास्टर परिवाराला आपण जे भरभरून प्रेम देत आहात त्याबद्दल आपला सतत ऋणी राहील. पुनश्च एकदा खासदार महोदयांनी या विक्रमी विजयश्री खेचून आणला त्याबद्दल त्यांच्या सहपरिवारांचे, त्यांच्या इमानदार कार्यकर्त्यांचे, पदाधिकाऱ्यांचे मनपूर्वक स्वागत करतो आणि आपली मालिका बघायला विसरू नका. धन्यवाद.